बर्थडे ब्युटिफुल. तनिष, आज तुझा स्पेशल डे. हॅपी बर्थडे. कोणी कोणी मेसेज केले बघूया. व्हॉट नॉनसेन्स. एकही मेसेज नाही, कोणीच विश नाही केला. युजलेस लोक आहेत. काही कसं कळत नाही लोकांना. एक बर्थडे नाही आठवण ठेवू शकत का मैत्रिणीचा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर तनिष. हॅपी बर्थडे टू यू. ये तनिष, हॅपी बर्थडे. सुजित, तुझ्या लक्षात होतं. आणि दिस इज रिअली 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 क्यूट. किती गोड कपकेक आहे तू. थँक्यू सो मच. तुला काय वाटलं तनिष? हा सुजित सरपोतदार तुझा बर्थडे विसरून जाईल? हे वेडे, बर्थडे कोणाचा आहे? तनिषचा. आणि तो विसरणार? मी? नॉट पॉसिबल. फक्त मी तुझ्या बर्थडेचं सेलिब्रेशन थोडं लवकर सुरू केलंय. आय होप इट्स ओके विथ यू. हॅपी बर्थडे तनिष. हॅपी बर्थडे. सुजित, थँक्यू सो मच. यू आर वेलकम. आय एम रिअली लकी की तू माझ्या आयुष्यात आलायस. म्हणजे तुझी लहान लहान जेस्चर्स, माझी काळजी घेणं, माझं बर्थडे आठवण ठेवणं, माझ्या बाजूने बोलणं, आणि त्यात तू कितीही बेफिकीर आणि टफ असलास तरी तुझ्या मनात माझ्याबद्दल जो सॉफ्ट कॉर्नर आहे ना, आय जस्ट लव्ह इट. आणि मग हा तुझा राकट स्पर्श, तुझा आवेग, तुझा माझ्यावर हक्क सांगणं, दिस मेक्स मी क्रेझी. दिस रिअली मेक्स मी क्रेझी. Oh my God. Sujit, I must admit this today. काय? सुजित सरपोतदार, मी वेड्यासारखी प्रेमात आहे, तेही तुझ्या. सुजित, मला लग्न करायचंय तुझ्याशी. मला तनिषा सुजित सरपोतदार हे नाव लावायचंय. हे माझं स्वप्न आहे. सुजित, तू हे स्वप्न पूर्ण करशील ना? करशील ना हे स्वप्न पूर्ण? से दॅट यू लव्ह मी. यू लव्ह मी, राईट? तनिष, तनिष, सुजित, तुला कळतंय ना मी काय बोलतेय? हे बघ, आय नो की तुझंही माझ्यावर प्रेम आहे, पण तू फक्त बोलत नाहीयेस. पण आता एकदा बोल ना की यू लव्ह मी. हवं तर मी डोळे बंद करते, मग तू आय लव्ह यू म्हण. हे बघ, तू जर आज मला आय लव्ह यू म्हटलंस ना, तर इट वुड बी अ ग्रेट गिफ्ट फॉर मी. मी डोळे बंद केलेत.
तनिष, I love you. सुजित, I love you, I love you, I love you, I love you. Tanish, come on, come on, come on. Cake. हा विसरून नाही चालणार. कसा? तू तुझ्या बोटांनी केक काप. बर. Happy birthday to Wait. Happy birthday to you. Happy Happy birthday, dear Tanish. Happy birthday to you. Now this is not fair. Yeah, it's fair. No. It's fair. आता तू गेलास. आता तू गेलास. आज एक मुलगी बिझी असणार आहे. खूप खूप फोन येणार आहेत, बर्थडे विश करणारे. फ्रेंड ठेवतो. बरं तनिष, यू कंटिन्यू. तुला खूप फोन येतील, मेसेजेस येतील. मला फक्त सांग की तुझा उद्याचा प्लॅन काय? काही खास नाही का? काही खास नाही. मग उद्याचा दिवस मी तुझ्यासाठी खूप खास बनवणार आहे. येस, तुझ्या आयुष्यातला सगळ्यात हॅपनिंग दिवस असणार आहे उद्याचा. मी तुझ्या आयुष्यातली सगळ्यात कमाल पार्टी थ्रो करणार आहे उद्या. सो यू जस्ट बी रेडी. आणि उद्याच्या पार्टीमध्ये तुला एक सरप्राईज पण मिळणार आहे. रिअली? हे बघ, उद्या उद्या वगैरे नको प्लीज. मला सांग ना, आता सांग ना, तू काय करणार आहेस, काय सरप्राईज आहे. प्लीज 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 सांग. सरप्राईज सांगू? ऑफकोर्स. अरे ना ना ना, काही गोष्टी सरप्राईज चांगल्या असतात तनिष. यू जस्ट वेट अँड वॉच, हॅव पेशन्स. उद्याचा दिवस तुझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस असतो आणि तो मी करणार आहे. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday, dear Tanish. वा तनिष, उद्याचा दिवस हा मेमोरेबल असणार आहे. आणि ते सुजित माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करतोय. वाव. Yes. वाव, यात काय गिफ्ट असेल?
वाव, सुजित, तू इतका सुंदर ड्रेस आणलायस माझ्यासाठी. वाव. अमेझिंग, सो अमेझिंग. सुजीत, आय फील की आता तुला हक करू, पण जमाव नाही करू शकत ना. हक केलं तर उठशील, मग तुला कळेल की मी हा सुंदर ड्रेस ऑलरेडी बघितलाय, मग तू चिडशील. सो हा कॅन्सल. बट इट्स ओके, आत्तासाठी कॅन्सल आहे, उद्यासाठी नाही. थँक यू सो मच. थँक यू. तनिष, उद्याचा दिवस इट्स गोइंग टू बी स्पेशल, अँड इट्स बिकॉज ऑफ यू सुजित. थँक यू सो मच. थँक यू, थँक यू, थँक यू सो मच. आय लव्ह यू. चला. काका, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय म्हणतोय अर्जुन? हा, लब्बाडा. अगदी मज्जेत, हो की नाही अर्जुन? तनिषा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काका, तुमच्या पण लक्षात होतं? मला शालिनीने सांगितलं की आज तुझा वाढदिवस आहे म्हणून. थँक्यू सो मच काका. पाया असू दे असू दे, अर्जुनला घेऊन नको. बरं, मावशी कुठे आहे? काय झालंय, शालिनीची आत्या आली आहे ना, ती ताजमध्ये उतरली आहे. तेव्हा आता शालिनी आणि तिच्या बहिणी आत्याला भेटायला गेल्या आहेत. आता आज संध्याकाळपर्यंत तिथेच थांबणार आहेत. समजा गप्पा संपल्या नाहीत तर उद्या पण ती तिथेच थांबणार आहे. पण हो, तिने मला सांगितलंय ती तुला फोन करून विश करणार आहे. बर, पण मावशीची मज्जा आहे. हा, मी बोलते तिचा फोन आल्यावर. तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच काका. थँक्यू. तनिषा, तुझा वाढदिवस आहे आज? हो. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तू मला आधी सांगितलं असतं तर मी तुझ्यासाठी छान काहीतरी बनवलं असतं आज. नाही, इट्स ओके, इट्स ओके. तू विश केलंयस ना, त्याबद्दल थँक्यू. नाही म्हणजे शहरात अशी फक्त हॅपी बर्थडे विश करण्याची पद्धत असते, पण आमच्या गावाकडे वाढदिवस असला की ओवाळतात. मी आज तुला ओवाळते. स्वानंदी, खरंय तुझं. मला सुद्धा ही पारंपरिक पद्धत आवडते. काय रे अर्जुन, तुझ्या आईचा आज वाढदिवस आहे, तिला ओवाळायचं का? तनिषा, अगं बघ कसा स्माइल करतोय, चढू काय होच म्हणतोय. बरं, मी आरतीचं ताट घेऊन आले. बस ना. हो, सांभाळून. हो हो काका. तनिषा, वाढदिवसाच्या पुन्हा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. देवी आई तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. अरे, काय झालं तुला रडायला? हा,
हे बघ काय 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 झालं, काय झालं? प्लीज प्लीज हे बघ, रडू नको, शांत हो, शांत हो. अर्जुन का रडतोय, काय झालंय? तनिषा जरा बघ ना काय. नाही माहित का काय झालं त्याला अचानक. अर्जुन काय झालं हे बघ, मम्मा आहे ना, मम्मा आहे, हे बघ. नाही नाही रडायचं नाही, तू 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 शांत हो ना. अर्जुन अर्जुन. तनिषा एक मिनिट. हा अर्जुन अर्जुन प्लीज शांत हो. अर्जुनच्या कपाळावर फुंकर मारली की तो शांत होतो. मी करते. अर्जुन स्वानंदी, हे असं केल्यानं अर्जुन शांत होईल हे तुला कसं काय माहित? त्याचं काय झालं, अर्जुन काल रडत होता, मग मी त्याच्या कपाळावर फुंकर मारली आणि तो शांत झाला म्हणून सांगितलं, बाकी काही नाही. असं आहे. बरं बघ तो शांत झाला. स्वानंदी मॅडम, सुजित साहेबांनी तुम्हाला खोलीत बोलवलंय, फॅक्टरी बद्दल काहीतरी काम आहे. बरं मी जाते. बरं मी येते. तनिषा, हा स्वानंदीसाठी सुजितरावांनी जे स्पेशल औषध आणलंय ते नियमितपणे देतेस ना? हो काका. एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी सुद्धा स्वानंदीची स्मरणशक्ती परत येता कामा नये. अर्जुन. सुजित सर आत येऊ? ये ना स्वानंदी, ये प्लीज ये. सुजित सर, तुम्ही मला बोलवलं, काही काम होतं? स्वानंदी, खरं तर आय एम सॉरी, मी तुला असं माझ्या खोलीत बोलवलं. तू बघतेस ना, मी खरं तर कामातच होतो आणि मी म्हटलं हे काम करता करता एकीकडे तुला ब्रीफिंग पण केलं असतं म्हणून बोलवलं. आय होप तू ऑकवर्ड फील करत नाहीयेस. नाही हो, ठीक आहे. तसंही आपण एकाच घरात राहतो, काम करताना त्याचा फायदा झालाच पाहिजे. बोला ना. स्वानंदी, हीच गोष्ट मला तुझी सगळ्यात जास्त आवडते, तुझा कामाप्रती असणारा ॲटिट्यूड. म्हणजे कामाची एकही संधी सोडायची नाही, एकही ऑपॉर्च्युनिटी सोडायची नाही. वाव, कीप इट अप. बरं ऐक, मी तुझे हे डिझाईन्स काही बघितलेत, चांगले आहेत. थँक्यू. पण मी एक ड्रेस बघितला होता मध्यंतरी. मला असं वाटतंय की तुझं जे पुढचं कलेक्शन आहे ना, कॉस्ट इफेक्टिव्ह कलेक्शन, त्यासाठी ते डिझाईन तुला खूप इन्स्पायर करू शकतं. म्हणजे त्या डिझाईनवरनं इन्स्पायर होऊन जर आपण आपली काही डिझाईन्स बनवली तर आपल्या कंपनीला सुद्धा फायदा होऊ शकतो. नक्कीच, पण त्याआधी मला तो ड्रेस बघावा लागेल, म्हणजे मी त्या ड्रेसकडे बघून बाकीचे डिझाईन्स तयार करेल. मला ठाऊक होतं तू हेच बोलणार, म्हणून तो ड्रेस मी घरातच आणून ठेवलाय, समोर कपाटात ठेवलाय, जागे. मी कपाट उघडू? हो स्वानंदी, आपण काम करतो आहोत, वी आर वर्किंग, सो इट्स ओके, गो. तो ड्रेस बघ आणि मला जरा सांग की तुला काय वाटतं तो ड्रेस बघून. जा. समोरच आहे. हा करेक्ट.
स्वानंदी, काय वाटतंय? सुजित सर, अहो खूपच सुंदर ड्रेस आहे हा. म्हणजे स्टायलिंग वेस्टर्न आहे, पण मला असं वाटतंय कुणीही कॅरी करू शकेल. खूप सुंदर आहे. एक्झॅक्टली, हाच विचार मी सुद्धा केला होता. बरं मला सांग, या ड्रेसवरनं इन्स्पायर होऊन तू आपलं ओरिजिनल कलेक्शन्स बनवू शकशील ना? हो, अगदीच बनवू शकतो. मला फक्त थोडा स्टडी करावा लागेल, पण बनवू शकतो आपण. आवडला तुला? सुजित सर, खूपच कमाल आहे ड्रेस. मग ठेव तूच. मीच ठेव म्हणजे? म्हणजे कामासाठी. नाही कळलं? सांगतो. आज संध्याकाळी तनिषाचा बर्थडे आपण सेलिब्रेट करणार आहोत. म्हणजे घरच्या घरीच, आपली घरातलीच माणसं असणार आहेत. त्या पार्टीला हा ड्रेस तू घालून ये, म्हणजे मला अंदाज येईल की हा ड्रेस तुझ्यावर म्हणजे एका मुलीवर कसा दिसतोय. या ड्रेसमध्ये तू किती कम्फर्टेबल फील करतेस का, या ड्रेसचं डिझाईन तुझ्यावर कसं दिसतंय, आणि सगळ्यात महत्वाचं हा ड्रेस तुझ्यावर कसा दिसतोय यावर आपल्याला इतरांचं मत सुद्धा कळेल. जर त्यांना ते आवडलं तर आपला मुद्दा तिथेच प्रूव्ह होईल. सुजित सर, ड्रेस खरंच खूप सुंदर आहे, पण मी असा ड्रेस नाही घालत. म्हणजे मला कम्फर्टेबल नाही होणार कदाचित. स्वानंदी, मी आता काय म्हटलं ग, तू कामाची एकही अपॉर्च्युनिटी सोडत नाहीस, आणि आता ह्या गोष्टीकडे तू अपॉर्च्युनिटी म्हणून बघत नाहीयेस. स्वानंदी, या गोष्टीकडे काम म्हणून बघ. म्हणजे हे कम्फर्टेबल अनकम्फर्टेबल हे काही डोक्यात पण येणार नाही तुझ्या. ओके, सो प्लीज हा ड्रेस तू ठेव, आणि आजच्या पार्टीला तू हा ड्रेस घालून ये आपल्या कामासाठी. सुजित सर, पण प्लीज, माझ्यासाठी. बरं. गुड.